हॅलो फ्रेंड्स, आज आपण पंक्च्युएशन मार्क हा भाग पाहणार आहोत किंवा पंक्च्युएशन मीन्स मराठीमध्ये विरामचिन्हे. इन रायटिंग वी शो वर्ड्स अँड सेंटेन्सेस सेपरेटली. वी ऑल्सो शो वेदर अ सेंटेन्स इज अ क्वेश्चन ऑर ॲन एक्सक्लेमेशन ऑर अ स्टेटमेंट. आपल्याला लिहित असताना जे शब्द आहेत किंवा जे वाक्य आहेत ते आपण वेगवेगळे दाखवत असतो. त्याचबरोबर आपण पंक्च्युएशन मार्कच्या मदतीनं जे सेंटेन्स आहे ते प्रश्न आहे म्हणजे क्वेश्चन्स आहे का एक्सक्लेमेशन आहे, उद्गारवाचक वाक्य आहे किंवा स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य आहे. वी शो what each person had said in the course of conversation. त्याचबरोबर विरामचिन्हांच्या मदतीने आपल्याला जे कॉन्व्हर्सेशन्स म्हणजे संभाषण, या संभाषणमध्ये तो व्यक्ती काय बोलला आहे हे देखील कळण्यासाठी आपल्याला पंक्च्युएशन मार्कचा उपयोग होतो. वी शो दीज अँड मेनी अदर थिंग्स विथ द हेल्प ऑफ सर्टन मार्क्स. हे क्वेश्चन कोणता आहे, एक्सक्लेमेशन सेंटेन्स कोणता आहे किंवा स्टेटमेंट कोणता आहे हे दाखवायचं असेल तर आपल्याला काही मार्क्स म्हणजे खुणांच्या मदतीनं आपण म्हणजे विरामचिन्हांच्या मदतीनं दाखवू शकतो. पंक्च्युएशन इज अ सिस्टीम ऑफ यूजिंग दीज मार्क्स इन रायटिंग. पंक्च्युएशन म्हणजे या अशा पद्धतीची पद्धत एक की आपण लिहिण्यासाठी वापरतो. वी यूज देम टू सेपरेट ऑर स्पेसिफाय सर्टन ॲटम्स. त्याचबरोबर आपण तो भाग वेगळा करण्यासाठी किंवा स्पेसिफाय करण्यासाठी, विशेषता दाखवण्यासाठी देखील आपण काय करू शकतो, अशा स्वरूपाचे ॲटम्स म्हणजे मार्क्स वापरू शकतो. पहिलं जे आहे ते आहे अपेस्ट्रॉफी जी की या ठिकाणी दाखवलेले आहे बघा. त्यावर जे चौकोन आहे त्या चौकोनामध्ये दाखवलेले आहे. चला तर पाहूया अपेस्ट्रॉफी म्हणजे काय. अपेस्ट्रॉफी इज अ पंक्च्युएशन मार्क. अपेस्ट्रॉफी एक असं विरामचिन्ह आहे. इट इज यूज्ड विथ एस जो आहे किंवा ऑर इटसेल्फ, एस किंवा एस या अपेस्ट्रॉफी न वापरता टू शो अ थिंग ऑर अ पर्सन बिलॉंग टू समबडी. आता यस आणि जर अपेस्ट्रॉफी असेल तर त्यावेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीची ती गोष्ट दाखवण्यासाठी, तिच्या मालकीची गोष्ट दाखवण्यासाठी आपण वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे राजूज टॉय म्हणजे राजूचे खेळणे. माय ब्रदर्स बॅट म्हणजे माझ्या भावाची बॅट. हर फ्रेंड्स फादर तिच्या मित्राचे वडील. द काऊज टेल म्हणजे गायचे शेपूट. द प्रिन्सेस रिंग म्हणजेच राजपुत्राची राजकुमारीची रिंग. अ वीक्स हॉलिडे आठवड्यातील किंवा आठवड्याचा जो हॉलिडे आहे जे आपण सुट्टी म्हणूया त्याला. नोट काही या ठिकाणी नोट दिलेली बघा. नोट दॅट यस अपेस्ट्रॉफी यस इज यूज्ड मेनली विथ द नेम्स ऑफ लिव्हिंग थिंग्स अँड ऑल्सो इन सम फ्रेजेस डिनोटिंग टाईम. यस अपेस्ट्रॉफी एस जे आहे ते आपण शक्यतो जे लिव्हिंग थिंग्स आहेत म्हणजे जीवित ज्या गोष्टी आहेत तेच दाखवण्यासाठी किंवा त्याच्याच संबंधित माहिती सांगण्यासाठी आपण या ठिकाणी दाखवतो. किंवा काही फ्रेजेसमध्ये टाईम दाखवण्यासाठी देखील आपण अपेस्ट्रॉफी वापरू शकतो. नॉर्मली इट इज नॉट यूज्ड विथ नॉन लिव्हिंग थिंग्स. जे निर्जीव गोष्टी आहेत त्याच्यासाठी मात्र आपण अपेस्ट्रॉफी दाखवू शकत नाही आहेत. वी से द लेग्स ऑफ टेबल. आपण म्हणू शकतो की लेग्स ऑफ टेबल म्हणजे टेबलाची पाय. पण आपण असं म्हणू शकत नाहीत द टेबल्स लेग. अपेस्ट्रॉफी या निर्जीव वस्तूबरोबर वापरायची नाही. दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे द सरफेस ऑफ वॉल. आपण द सरफेस ऑफ वॉल म्हणू शकतो, परंतु असं म्हणणार नाही आहेत की द वॉल सरफेस असं म्हणायचं नाही आहे. विथ आता इथे एक नोट दिलेले आहे. विथ द प्रोनाऊन इट वी यूज ओनली यस नॉट अपेस्ट्रॉफी यस. प्रोनाऊन इट बरोबर आपण अपेस्ट्रॉफी यस वापरत नाही आहेत, नुसतं इट वापरतो आणि त्याचा उच्चार त्यावेळेस काय होईल, इट्स
अशा स्वरूपाचा होणार आहे. चला पुढे आणखीन काय उदाहरण सांगितलेलं आहे. इट्स हॉर्न, इट्स कव्हर. विथ अ प्लुरल नाउन एंडिंग विथ यस वी यूज ओनली द अपेस्ट्रॉफी, नॉट अपेस्ट्रॉफी यस. जर प्लुरल फॉर्म्स असेल, जसं की इथं दिलेलं उदाहरण बघा, बॉईज स्कूल. आपण बॉय आणि पुन्हा यस अपेस्ट्रॉफी यस असं न करता बॉईज स्कूल. दुसरं एक उदाहरण दिलं आहे, रॅबिट्स एअर्स. पुढे सांगितलेलं आहे, वी कॅन यूज आयदर ओनली अपेस्ट्रॉफी ऑर अपेस्ट्रॉफी यस विथ नेम्स एंडिंग इन यस. जर एखाद्या नावाचा शेवट जर यस न होत असेल, जसं की सुहास, तर अशा वेळेस आपण सुहास बॅग किंवा सुहास बॅग असं लिहिलं तरी चालतं. द अपेस्ट्रॉफी इज ऑल्सो यूज टू शो दॅट अ लेटर ऑर लेटर्स हॅव बीन ओमेटेड. आता काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहेत, म्हणजे आपण काय म्हणू त्याला, जे संक्षिप्त रूप आहेत प्रोनाऊनचे आणि क्रियापदाचे, त्यावेळेस देखील आपण अपेस्ट्रॉफी वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय एम म्हणजेच आय ॲम, ही विल म्हणजेच ही विल किंवा ही शाल अशा स्वरूपात. इट्स मीन्स इट इज किंवा इट हॅज. द अपेस्ट्रॉफी इज समटाईम्स यूज टू शो द प्लुरल ऑफ लेटर्स अँड नंबर्स. त्याचबरोबर अपेस्ट्रॉफी अनेक वचन दाखवण्यासाठी लेटरचं देखील वापरतात, त्याचबरोबर नंबरचं देखील वापरतात. डॉट उदाहरण दिलेलं आहे, डॉट युअर आय एस अपेस्ट्रॉफी यस और क्रॉस युअर टीज एस अशा स्वरूपात. आता कॅपिटल लेटर देखील एक विरामचिन्ह आहे. कॅपिटल्स और कॅपिटल लेटर्स आर यूज्ड. कॅपिटल लेटर कशासाठी वापरतात? कॅपिटल लेटर नंबर 1 टू बिगिन अ सेंटेन्स. वाक्याच्या सुरुवातीच्या पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटलमध्ये असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इट इज रेनिंग, यातलं आय कॅपिटल आहे. बर्ड्स फ्लाय, बी कॅपिटल आहे. व्हॉट्स युअर नेम, या ठिकाणचं डब्ल्यू कॅपिटल आहे. हाऊ नाईस, एच कॅपिटल आहे. गो होम, या ठिकाणचं जी कॅपिटल आहे. सर्व प्रकारच्या वाक्यांचं या ठिकाणी उदाहरण दिलेले आहेत. दुसरं, कॅपिटल लेटर कशासाठी वापरतात? टू बिगिन ईच लाईन ऑफ अ पोएम. पोएमच्या प्रत्येक लाईनीची सुरुवात आपल्याला कॅपिटल लेटरनं सुरुवात करावी लागते. फॉर एक्झाम्पल, इन टू द सनशाईन फुल ऑफ द लाईट, लिपिंग अँड फ्लॅशिंग फ्रॉम मॉर्न टिल नाईट. सर्व कवितेच्या लाईनीची सुरुवात कॅपिटल असते. टू बिगिन अ प्रॉपर नाऊन ऑर अँड वर्ड्स डिराईव्ह फ्रॉम अ प्रॉपर नाऊन. किंवा प्रॉपर नाऊन जे आहे ते आपल्याला काय करायचे? कॅपिटल लेटरमध्ये दाखवायचे. जसे की सुषमा, जॉर्ज, इंग्लिश, इंडियन, हिमालया, पुणे. इन टायटल्स ऑफ बुक्स, फिल्म्स, स्टोरीज. जे टायटल्स असतात बुकचे, फिल्मचे किंवा स्टोरीचे एक्सेट्रा, वेगवेगळ्या स्वरूपाचे टायटल्स किंवा वर्तमानपत्राचे, यांचे देखील कॅपिटल लेटरनं सुरुवात होत असते. जसं की बालभारती, स्लीपिंग ब्युटी, त्यानंतर द लास्ट लीफ. इन द ॲब्रिव्हेशन्समध्ये देखील आपण कॅपिटल लेटर वापरत असतो. जसं की BA म्हणजेच बॅचलर ऑफ आर्ट्स, श्रीमती आणि PTO. आता प्रोनाऊन आय अँड एक्सक्लेमेशन O आर ऑलवेज इन कॅपिटल. जे प्रोनाऊन आय आहे, आय म्हणजे मी, आणि O आहे जे उद्गारवाचक चिन्ह आहे किंवा आपण त्याला शब्द म्हणू शकतो O, हे सतत कॅपिटल असतात. दुसरं आहे कॉलम. कॉलम मीन्स बघा, कॉलम या ठिकाणी दिलेला आहे, जे की 2 डॉट आहेत है ना. ते कशासाठी वापरतात? टू इंट्रोड्यूस अ लिस्ट ऑर एक्झाम्पल. काही लिस्ट दाखवायची असेल तर त्याच्यासाठी. वी नीड द फॉलोविंग. पुन्हा 2 कॉलम दिलेले आहेत बघा, अ पेन, कॉमा, अ पेन्सिल, अ रूलर अँड अ पीस ऑफ पेपर. देअर आर 3 टाईप्स ऑफ व्हॅल्कोनास. फॉर एक्झाम्पल, इथे दिलेला आहे डॉट कॉलम, 2 डॉट, ॲक्टिव्ह, डॉर्मेंट अँड एक्सटेंड. बिटवीन टू क्लोजली कनेक्टेड सेंटेन्स, हे दाखवण्यासाठी देखील आपण या ठिकाणी कॉलमचा वापर करू शकतो. टू इंट्रोड्यूस अ कोटेशन. कोटेशन देखील दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी द स्पीच ऑफ अ कॅरेक्टर इन अ प्ले, किंवा एखाद्या ड्रामामध्ये, प्लेमध्ये देखील आपण त्याचे उद्गार, त्याचे जे काही वाक्य आहे ते दाखवण्यासाठी. त्यानंतर आहे कॉमा. कॉमा शो अ स्लाईट पॉज, दे आर यूज्ड. कॉमा जो आहे तो पहा या ठिकाणी दाखवलेला आहे. कॉमा कशा स्वरूपाचा आहे? तर कॉमा जो आहे तो आपण कशासाठी वापरतो आहे? टू सेपरेट वर्ड्स इन लिस्ट. लिस्टमधले जे वर्ड्स आहेत ते वेगवेगळे करण्यासाठी. जसं की देअर वेअर लायन्स, टायगर्स, हॉर्सेस, मंकीज अँड डॉग्स. बघा, लायन्स, टायगर्स आणि हॉर्सेस या ठिकाणी
काय दाखवलेलं आहे, कॉमास केलेला आहे. टू सेपरेट फ्रेजेस ऑर क्लॉजेस आणि फ्रेज देखील सेपरेट करण्यासाठी कॉमा वापरला जातो. बाय द वे, सिन्स यू आर इंटरेस्टेड इन दीज लिटल प्रॉब्लेम्स अँड सिन्स यू वेर गुड इनफ टू रेकॉर्ड सम ऑफ माय एक्सपिरियन्सेस यू मे बी इंटरेस्टेड इन धीस. पहा कशा स्वरूपात बाय द वे कॉमा आहे, त्यानंतर प्रॉब्लेमच्या नंतर म्हणजे या ठिकाणी एक क्लॉज संपलेला आहे, कॉमा आहे. एक्सपिरियन्स या ठिकाणी क्लॉज संपलेला आहे, कॉमा आहे, अशा स्वरूपामध्ये. त्यानंतर इन रायटिंग कॉन्व्हर्सेशनमध्ये देखील आपण कॉमा वापरतो. जसं की डायरेक्ट कॉन्व्हर्सेशन जे आहे त्यामध्ये आपण हे वापरतो. कम हिअर, बघा कॉमा, शी सेड दॅट्स राईट. त्यानंतर टू सेपरेट अँड इंट्रोडक्टरी वर्ड ऑर फ्रेज दॅट अप्लाइज टू द होल सेंटेन्स. ज्यावेळेस जे इंट्रोडक्टरी पार्ट किंवा वर्ड असेल किंवा फ्रेज असेल ती दाखवण्यासाठी देखील आपण या ठिकाणी कॉमा वापरू शकतो. ॲज अ रिझल्ट दे लॉस्ट मॅच. बिफोर ऑर आफ्टर द वर्ड ऑर वर्ड्स यूज टू ॲड्रेस समबडी, किंवा एखाद्याला उद्देशने बोलण्यासाठी देखील आपण या ठिकाणी त्याला उद्देशल्यानंतर एखादा शब्द वापरल्यानंतर, फ्रेज वापरल्यानंतर आपण या स्वरूपामध्ये देखील वापरू. जसे की एलिमेंटरी कॉमा, माय डिअर वॉटसन अँड डॅडी आय हॅव अ क्वेश्चन. डॅश काय आहे, चौकोनामध्ये दाखवलेलं बघा एक रेष आहे ओढलेली. इट इज यूज टू सेपरेट पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स. जे सेंटेन्स आहे ते वेगवेगळ्या स्वरूपाचे जे इट इज यूज टू सेपरेट पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स, वाक्याचा जो भाग आहे ते दाखवण्यासाठी. जसं की शी वॉज काउंटिंग समथिंग इन अ व्हेरी लो व्हॉइस, आणि त्यानंतर डॅश ऑलमोस्ट अ विस्पर. इट इज यूज्ड इन अ प्लेस ऑफ कॉलम, आणि कॉलमच्या ठिकाणी देखील आपण हायपन या ठिकाणी डॅश वापरू शकतो. त्यानंतर आहे एक्सक्लेमेशन मार्क पहा या ठिकाणी चौकोनामध्ये दाखवलेलं आहे. इट इज यूज्ड आफ्टर अँड इंटरजेक्शन ऑर एक्सक्लेमेशन. जे उद्गारवाचक शब्द किंवा वाक्य आहेत या ठिकाणी देखील हे एक्सक्लेमेशन मार्क वापरतात. जसे की कॉंग्रॅच्युलेशन, विश यू ऑल द बेस्ट अँड शॉकिंग. त्यानंतर आहे फुल स्टॉप. व्हॉट इज फुल स्टॉप? फुल स्टॉप जो एक फुल डॉट आहे जो की या ठिकाणी चौकोनामध्ये दाखवलेला आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज अ पिरियड, यालाच पिरियड देखील म्हणतात. इट इज शो अ लॉंगर पॉज, हे एक मोठासा पॉज जो आहे तो दाखवला जातो किंवा थांबण्याची जागा या ठिकाणी दाखवली. इट इज यूज्ड कशासाठी वापरतात? ॲट द एंड ऑफ अ सेंटेन्स ऑर ऑर्डर. एखादी ऑर्डर किंवा आदेश दिलेला असेल किंवा स्टेटमेंट एखादं विधान केलेलं असेल तर त्या ठिकाणी संपलेला आहे दाखवण्यासाठी वापरतात. जसं की डॉग्स आर लॉयल अँड कम इन, आणि याच ठिकाणी आणखीन इन ॲब्रिव्हिएशन फुल स्टॉप कशासाठी वापरतात? ॲब्रिव्हिएशन म्हणजे संक्षिप्त रूप करण्यासाठी देखील वापरतात. जसं की आपण BA पाहिलं होतं तसंच या ठिकाणी BSc म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स. त्यानंतर आहे हायपन काय आहे? इट इज यूज टू कनेक्ट द पार्ट्स ऑफ अ कंपाऊंड वर्ड. जे हायपन दाखवलेलं आहे बघा, छोटीशी अशी रेष आहे, ते कंपाऊंड वर्ड्स दाखवण्यासाठी जे कंपाऊंड वर्ड तयार होतात संयुक्त शब्द ते दाखवण्यासाठी दोन शब्दामध्ये हे वापरले जातं. जसे की डबल क्लिक और इझी गोईंग. त्याचबरोबर हायपन इट इज ऑल्सो यूज टू शो दॅट अ वर्ड कंटिन्यू ऑन अ नेक्स्ट लाईन. तर समजा आपण लिहित असताना शब्द लिहितो आहे जसे की औरंगाबाद, आणि त्यातले एखाद दोन अक्षर जर राहिले तर खालच्या ओळीमध्ये येत असताना आपण अशा स्वरूपामध्ये ते शब्द कंटिन्यू होतो खालच्या ओळीमध्ये हे दाखवण्यासाठी देखील हायपन वापरू शकतो. सेकंड लास्ट आहे क्वेश्चन मार्क. इट इज यूज क्वेश्चन मार्क सपाटा माहिती आहे जो की क्वेश्चन दाखवतो. इट इज यूज ॲट द एंड ऑफ अ क्वेश्चनच्या शेवटी आपण हे क्वेश्चन मार्क वापरतो. जसे की व्हॉट टाईम इज इट, डू यू नो द ॲन्सर अँड वाय डोंट यू जॉईन अस. त्यानंतर आहे कोटेशन मार्क. दे आर यूज. कोटेशन मार्क पहा कशा स्वरूपात आहे या ठिकाणी दाखवलेलं आहे, ते सराव करायचे तुम्हाला सराव. दे आर ऑल्सो नोन ॲज इन्व्हर्टेड कॉमाज. दे आर यूज्ड, ते इन्व्हर्टेड कॉमामध्ये दाखवल्या जातं कोटेशन. एखाद्या व्यक्तीचे जे काही उद्गार आहेत किंवा काही त्यांना सांगितलेले जे वाक्य आहेत ते दाखवण्यासाठी. टू मार्क अ कोटेशन और स्पेशल यूज वर्ड और फ्रेज. एखादा महत्त्वाचा शब्द तुम्ही वापरताय किंवा एखादी फ्रेज वापरताय त्यासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं. त्यानंतर आहे
डबल कोटेशन मार्क आर यूज्ड इन रायटिंग कॉन्व्हर्सेशन. जे डायरेक्ट स्पीच असते त्या स्पीचमध्ये डबल कोटेशन मार्क आपण या ठिकाणी वापरतोय. त्यानंतर आहे लास्ट आहे सेमिकॉलम. सेमिकॉलम वर एक डॉट आहे आणि खालून या स्वरूपाचा कॉमा आहे. ते अशा स्वरूपाचं हे मार्क आहे. इट शोज अ पॉज. इट इज यूज टू सेपरेट clauses, especially those which are not joined by conjunctions. जे सेमिकॉलम आहे ते एक पॉज किंवा या ठिकाणी थोडासा विराम दाखवण्यासाठी वापरल्या जातं आणि हे क्लॉज वेगवेगळे सेपरेट करतो. ज्यावेळेस जे कंजंक्शननं दाखवल्या जात नाही आहेत किंवा वापरल्या जात नाही आहेत त्यावेळेस अशा स्वरूपाचं सेमिकॉलम वापरतात. निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला पसंत आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेअर करा आणि पहा. जो 10वीचा जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न लँग्वेज स्टडीचा, त्यामध्ये निश्चितच तुम्हाला अशा स्वरूपाचे पंक्च्युएशन मार्क तुम्हाला उपयोगी येतील आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये अशा स्वरूपाचे पंक्च्युएशन मार्क असलेले काही सेंटेन्स आणि त्याची उदाहरणं कशी सोडवले जातात हे आपण पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.